हॅलो
निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि आई विठला देवीचा वरदस्त असलेला हा कुंडेगाव विठलादेवी मंदिर आणि या मंदिराचा वर्धापन दिन राजसत्ता विठलादेवी मंदिर आणि हे मंडळ श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्त आयोजन आणि त्या प्रित्यंत परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्धे तालुका पुरा जिल्हा सिंधुदुर्ग मी बुवा स्वतः विजय सावंत आणि अक्षर माझे प्रतिस्पर्धी बुवा वाटेत आहे येथील अशी आशा बाळगतो. समीर कदम पावसामुळे चालत येत आहेत आणि चिखलाचा रस्ता असल्यामुळे थोडीशी मनात भीती पाय घसरून करण्याचा ठीक आहे येथील जेव्हा येतील तोपर्यंत मी चालू ठेवते कारण खूप उशीर झाला आहे पावसाच्या व्यत्ययामुळे थोडाफार उशीर ठीक आहे तरी पण अगदी भक्तिमय वातावरण हा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या रसिक मायवा प्रेक्षकाला महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो. मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भक्तीमुळे या ठिकाणी अनेक नामवंत परफॉर्मन्स अन्य कलाकार आहेत मान्यवर व्यक्ती आहेत त्यामध्ये आपल्या गावचे सन्माननीय सतीश राणे बुवा आणि क्रिकेटमधील सिंधुदुर्गातील अग्रेसर नाव समालोचक म्हणून घेतलं जातं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पण आपल्या गावाचं नाव असल्यामुळे संपूर्ण या सिंधुदुर्गात आदराने घेतले जाते. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर युट्यूबवर आहेत आमचे मित्र आहेत गावडे काका त्यांचं सुद्धा स्वागत करतो. महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगताचे दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचे दैवत सरस्वती मातेच्या नतमस्तक होऊन इथली स्थानदेवता आणि रंगदेवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही साधने मातेच्या चरणाशी लीन होत बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याच्या वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून परस्पर मातेच्या मानवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा नमस्कार करून सर्ववादीच्या या आपल्या सांगायला सुरुवात करतो. जय जय महाराष्ट्र. आणि या ठिकाणी आमरट आणि कुंदेच्या शिरूवरती माझे पाहतेच लागतात शैलेश राणे बुवा भांडूप मुंबईला ज्याच्या वेळेस माझ्या कार्यक्रम होतात त्यावेळेस मला संपूर्ण सामान हे भजनाचं ते बोलवतात त्यांचेसुद्धा मी आभार मानतो त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा कमी करा ना
रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझा पांडुरंग नांगर धरी तुझिया चरणी ठेवितो माथा तुझिया चरणी ठेवितो माथा तुझिया चरणी ठेवितो माथा तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण गौर रूप हे तुझे पाहता 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 सौख्य लाभुरे अमुचा सौख्य लाभुरे अमुचा
डबल बारी म्हटल्यानंतर समोरचा बुवा हजर का पाहिजे, तर सुरुवातीला मी काय बोलतो हे तरी समजलं पाहिजे ना, नाहीतर काय तो येऊन त्याच्या पद्धतीत करणार. आणि टायमिंग दिलेला होता मंडळाने, येणं गरजेचं आहे, आपली जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे ना. कारण एवढ्या अडचणींवर मात होऊन सुद्धा या लोकांनी हा कार्यक्रम ठेवला आहे, म्हणजे आपण सुद्धा बुवा त्यांचं काही देणं लागतो ना, बरोबर ना. आणि तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या लक्षात घ्या, कारण हे शक्यच नव्हतं. पण शेवटच्या क्षणाला समजलं की बाबा कार्यक्रम आहे, नाहीतर मी आमच्या मंडळाला सुद्धा सांगितलं होतं की बाबा कार्यक्रम होणार नाही कारण पाऊस एवढा. पण त्या विठला देवीच्या काय होतं मनात होतं, आणि तुम्ही तिच्या परीक्षेला उतरता का हे बघायचं होतं. त्या परीक्षेमध्ये तुम्ही 100% काय झालं, कारण ही विठला देवी जरी ह्या अरण्यात असली आणि तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहतात, बरोबर ना, कामानिमित्त, परंतु तुम्ही वर्धापन दिनाला न विसरता येता. खरं तर उद्याची तारीख होती, ती काही कारणास्तव आज घेतली गेली, बरोबर, तरी पण तुम्ही येता. का येता, तर तुमचा ठाम विश्वास आहे. आम्ही जरी जगाच्या कुठे कानाकोपऱ्यात असलो तरी त्या आई विठला देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे, तुमचा ठाम विश्वास आहे, म्हणून तुम्ही 100% या कार्यक्रमासाठी हजर राहता. आणि ती आई तुम्हाला एक लक्षात घ्या, आजच्या घडीला कलियुगात नामस्मरणाला फार महत्त्व आहे. जेवढं तुम्ही नामस्मरण करणार आणि जेवढी तुमच्या आईवडिलांची सेवा मरेपर्यंत करणार, तुम्हाला दुसऱ्या देवाला फिरायची काही गरज नाही. कारण ह्या कलियुगात मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय, जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. मगाशी सांगितलं की इथून 50 फूट लांब हा हिरवा कापड बांधलेला होता, पण पावसामुळे एवढं हे झालं की ते कोसळून पडलं सगळं. पण संध्याकाळच्या वेळेनंतर परत हे तुम्ही चारी बाजूला तयार केलं, ही काही साधी गोष्ट नाही, सगळं सामान उभं करणं, बरोबर ना. त्यामुळे पुढचे आपले आभार मानतो. इथे मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही घेतोय तो श्वाससुद्धा इथे फुकट मिळत नाही, कारण पहिला श्वास सोडल्याशिवाय तुम्हाला दुसरा घेता येत नाही. नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी भजनाच्या माध्यमातून सांगतो की सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सत्ययुगात जर आपल्याला परमेश्वर भेटायला पाहिजे होता तर त्यावेळेस हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. जशी रावणाने 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि चांगदेवाने 1400 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा तुझे परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं त्रेतायुग, या ठिकाणी होम हवन यज्ञ करायला लागायचे, तेव्हा परमेश्वर भेटायचा. नंतर आलं द्वापार युग. या द्वापार युगात परमेश्वर भेटायला पाहिजे होता तर त्याच्यासाठी तासनतास महिने पूजा करायला लागायची, तेव्हा परमेश्वर भेटायचा. आणि आता हे कलियुग आहे. ह्या कलियुगात तुम्हाला नामस्मरण जेवढं कराल, या साहेब या बाजूला तयारीतच येईल असतो. तयार होऊनच येईल, म्हणजे कसं कपडे उपडे मी येऊन नंतर परत गेलं, तू येताना तयार होऊन येलं, बरं वाटलं एकंदरीत. बघा कसं नवरो ग्रोच बीच लावून दिलं, ग्रोच हॅलो बरो त्याला मी अर्धा तास झालं सुरू केलं. नाही ठीक आहे, चालतं. रस्तो कच्चं होतो, रायडर वेगळं होतो. ते सुद्धा बुवा आहेत, ठाकूर यांचे शिष्य, ठाकूरच ना, यांचे शिष्य आहेत. ठीक आहे, आपलं भजन ही पावसाची पिशी ही पावसासाठीच पेशाला खरं आपला असू दे. अरे टाइमपास. समीर कदम असा पोय प्रामाणिकपणे सांगतोय, त्याची तब्येत हल्ली काही प्रॉब्लेममुळे खालवली आहे, पण त्याच्या आवाजावर मी जशी दुनिया प्रेम करतो तसं मी त्याच्या आवाजावर, खूप गोड गायन आहे त्याचं, एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. शेवटी काय, आपल्या लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे या उद्देशाने 100% मी बोलणार. पण म्हणजे बरोबर ना, शेवटी आम्ही बुवा आहोत, नाहीतर मग तुम्हाला सुद्धा मजा येणार आहे. तुम्ही आज इथे बसायला जागा पण नाही, तुम्ही उभे आहात, लक्षात घ्या, बरोबर ना. आणि तासन तास जर 2-3 तास तरी तुम्ही लोक उभे राहणार, मग तुमचा जरा क्षण घ्यायला पाहिजे. या उद्देशाने
थोडंसं मनोरंजन म्हणून बोलावं लागतं. शेवटी ती गरजेची गोष्ट आहे. पाऊस दरवर्षीपेक्षा खूप लवकर चालू झाला आहे, बरोबर ना. मध्ये गॅप टाकले किंवा काय होईल थांबून होतं नाही. पण आपलं भजन रामकृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. कारण आपण हिंदू आहोत आणि रामायण महाभारत भागवद्गीता ही आपली काव्य आहेत. 15 दिवसापूर्वी जो हल्ला झाला पहलगाममध्ये, हिंदू विचारून गोळ्या झाडल्या गेल्या, लक्षात घ्या. मग आपला धर्म राखणं आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलंय ते पिढ्यानपिढ्या उरेल एवढं ते आहे त्यांनी केलेलं साम्राज्य, लक्षात घ्या. संभाजी महाराजांना आपण केव्हा ओळखलं? जेव्हा 4 महिन्यापूर्वी छावा चित्रपट आला तेव्हा नंतर आपल्याला कळलं की छत्रपती संभाजी महाराज त्यांनी किती 40 दिवस आपल्या शरीरावरती एवढ्या यातना भोगल्या, तरी पण आपला धर्म बदलला नाही. शिवाजी महाराजांच्या काही पटीने संभाजी महाराजांनी 32व्या वर्षी फक्त आयुष्य दिले. आपल्या शरीरावरती यातना भोगल्या, त्या आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, लक्षात घ्या. ज्या प्रभुरामाच्या नामस्मरणाने आपण सुरुवात करतोय त्या प्रभुरामाच्या गाण्याने सुरुवात करतो. धन्यवाद. श्री राम जानकी बैठे हैं मेरे, श्री राम जानकी सन्माननीय समीर राणेबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, माझे पखवाजोदक विराज बावकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, माझे तबलावादक संकेत गोसावी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि चापवावादक मकरन सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असं समीर राणे सन्माननीय बुवा यांच्याकडून मला 500 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद.
सन्माननीय गावडे काका यूट्यूबवाले परवा आमच्या आम्हा दोघांची बारी झाली भांडुपला, त्यावेळेस तिथे बिचारे भांडुपला सुद्धा होते आणि याच गावचे आहेत ते. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून ते रात्रभर बिचारे शेवटी रेकॉर्डिंग करत असतात. पैशाचा हव्यास नाही, परंतु आपली ही जी काही कला आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त पोचली पाहिजे या उद्देशाने भजनाच्या माध्यमातून त्यांना आवड असल्यामुळे ते करतात. त्यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो.
धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी.